नमस्कार मैत्रिणो, आज आपण राजस्थानी डाळ बाटी बनवणार आहोत. प्रॉपर राजस्थानी डाळ बाटी बनवण्यासाठी इथे हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, मसूरची डाळ आणि तुरीची डाळ अशा 4 डाळी घेतलेल्या आहेत. त्या थोड्या वेळ पाण्यात भिजवून ठेवलेल्या आहेत. एका बाजूला आपण इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि दुसऱ्या ज्या मिक्सरच्या भांड्यात आहे लसूण, मिरची आणि कोथिंबीर असं बारीक त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे. आपण डायरेक्ट त्याची जी आहे ती आपण डायरेक्ट फोडणी देऊन आणि ती डाळ करणार आहोत. तर ह्या ठिकाणी इथे कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलेलं होतं. जिरं छान तडतडलं होतं. त्याच्यानंतर आपण इथे टमाटा जो होता तो छान असा परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यात मिरची, लसूण, अद्रक हे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ते छान परतल्यानंतर या ठिकाणी आपण इथे डाळ टाकलेले आहेत. या सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत. हरभऱ्याची डाळ थोडीशी घेतलेली आहे, तुरीची डाळ घेतली, मुगाची डाळ घेतली, मसूरची डाळ घेतली आणि अशा सगळ्या डाळी आपण याच्यात टाकलेल्या आहेत. आणि त्या डाळी टाकून आता इथे आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि आपण 4 शिट्ट्या करून आता कुकरच्या आपण एका बाजूला कुकर ठेवून दिला आणि 4 शिट्ट्या तयार करून घेणार आहोत. त्याच्या बाजूला आपण आता इथे बट्टीसाठी पीठ घेणार आहोत. इथे आपल्याला जेवढ्या बट्ट्या करायच्या तेवढं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ओवा टाकलेले आहेत, मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा रवा टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये, कारण थोडंसं बट्टीला जाडं-भरडं पीठ लागत असतं. तर हे पीठ आपलं गव्हाचं घेतलेलं आहे आणि आपण ह्या राजस्थानी पद्धतीच्या बट्ट्या करणार आहोत. तर ह्या ठिकाणी ओवा घेतलेल्या होत्या, मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण इथे हातावरच इथे बारीक रवा जो आहे तो रवा घेणार आहोत. असा 1 ते 2 मूठ असा रवा घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण 1 ते 2 मूठ रवा घेतलेला आहे. तर इथे 3 मुठा आपण असं इथे रवा घेतलेला आहे आणि त्या पिठात आपण आता तो रवा कालवून घेणार आहोत. थोडासा कमी वाटला तर अजून आपल्याला घेता येईल, तर असा घेतलेला आहे. तिथे रवा टाकून घेतलेला आहे, 3 ते 4 मुठा रवा टाकून. त्याच्यानंतर इथे तेल छान असं टाकून घेतलेलं आहे. आपण इथे मोहन टाकून घेतलेला आहे आणि आपण याच्यात सोड्याचा वापर केलेला नाही आहे. तर या ठिकाणी आता इथे घट्टसर आपण जसा पोळ्यांना आपण थोडंसं पातळ मळतो, पण हे जे पीठ आहे हे थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने एका हाताने भार देऊन आणि चांगलं छान असं घट्टसर रगडून घ्यायचं आहे. बघा, असा छान गोळा तयार झालेला आहे. हा गोळा तयार झाल्यानंतर 5-1 मिनटं असं बाजूला ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर असं 5 मिनटं झाकून ठेवल्यानंतर ह्या ठिकाणी हातावर अशा लोळी तयार करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने ज्या आपल्या करत होत्या त्या राजस्थानीच होत्या आणि त्या अशा पद्धतीने ही लोळी तयार करत होत्या. बघा, हाताने दाबून आणि असं मध्ये पोकळ आलं पाहिजे, तर अशा पद्धतीने त्या लोई तयार करत होत्या. हे बघा, आपण तुम्हाला परत एकदा अशी हातावर घेतल्यानंतर आणि कडक पीठ मळलेलं होतं. तर हे बघा, या ठिकाणी त्यांनी असं केल्यानंतर छोटीशी मस्त व्यवस्थित अशी बट्टी, हे बघा, हाताने दाब देऊन आणि चारही बाजूने हाताने दाब देऊन आणि अशा पद्धतीने त्या लोई करत होत्या. आणि त्या अशा सगळे गोळे तोडून झाल्यानंतर त्यांच्याकडे हे असं जे आहे हे पत्र्याचं ओव्हन आहे. तर इथे हे शेकायला तर आपल्याला गॅसवर शेकायचं असतं, तर हे पत्र्याचं ओव्हन आहे. तुमच्याकडे जर पत्र्याचं ओव्हन नसेल तर तुम्ही गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि तव्यावर चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीवर अशा पद्धतीने हे सगळे लोई ज्या आपण पिठाच्या ज्या लोया आहेत ते बनवून आणि त्या चाळणीवर ठेवायच्या आहेत. अशा पद्धतीने जरी केलं आणि त्याच्यावरून झाकण, तरी तुमचे हे छान असे तयार होणार आहेत. तर आपण इथे हे झाकण ठेवून दिलेलं आहे त्याच्यावर आणि हे बघा, अशा पद्धतीने आपण याच्यावर असं
ठेवून घेत आहोत. बघा, सगळ्या अशा रचून घेणार आहोत. जेवढ्या तयार केल्या तेवढ्या अशा आपण याच्यावर आता इथे याच्यावर रचून घेतलेल्या आहेत आणि छान अशा शेकून घेणार आहोत आता. तर गॅसची फ्लेम ही फुल केलेली आहे, कारण याच्यामध्ये असा जो आहे तो जाळ लागणार आहे आणि याच्यावर आपण आता इथे गॅसवर असं ठेवून घेतलेलं आहे. आणि बघा, असं 5 ते कमीत कमी 20 मिनिटांनी तर असं दोन्ही बाजूने आपण एकदा दोनदा उघडून बघितलं आणि दोन्ही बाजूने आपण इथे अशा छान अशा ह्या जी आहे बट्टी ती अशी छान अशी वाफेवर हे करून घेतली. त्याच्यानंतर इथे आपण जी कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून डाळ जर ती तयार केलेली होती ती छान अशी घोटून घेतलेली आहे. बघा, अशा पद्धतीने घोटून घेतलेली आहे. तुम्हाला वाटलंच तर त्याच्यात तर आपण फोडणी दिलेली होती ह्या डाळीला, तर वाटलंच तर थोडी परत जिऱ्याची तुम्हाला तडका पॅनमध्ये एखादी मिरची टाकून आणि तडका जरी दिला तरी चालेल. पण बघा, अशा परत एकदा आपण इथे एकदा खोलून बघितलेल्या आहे. शेवटच्या ह्या सुंदर अशी ही बट्टी तयार झालेली आहे. अगदी जशी आपण या भट्टीमध्ये शेकली जाते किंवा आपण जे चुलीमध्ये शेकली जाते तशी बट्टी तयार झालेली आहे. आणि याच्यावर आपल्याला जर वाटलं तर बट्टीवर तूप टाकून आणि अशी बट्टी खाल्ली जाते. तर आपण इथे मी तूप नसल्यामुळे मी काही तूप टाकलेलं नाही आहे. आणि अशी वरणासोबत अशी ही राजस्थानी डाळ बट्टी अशी खूप सुंदर, खायला खूप सुंदर अप्रतिम झालेली होती. आणि छान अशा पद्धतीने तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. आणि आपल्याला कशी वाटली ही राजस्थानी बट्टी, तर इथे आपण म्हणतो डाळ बाटी, तर ही बट्टी म्हणण्यापेक्षा बाटी, जी बाटी आहे ही कशी वाटली, तर याच्यामध्ये ही बाटी चुरून आणि तुम्हाला वाटलं तर याच्यात तुम्ही गूळ, तूप टाकून याचा काला करू शकतात, लाडू बनवू